नमस्कार. आज लाईव्ह येण्याचं अचानक कारण असं आहे की आपण जो पीक विमा कंपनी विरोधात आपला जो संघर्ष चालू आहे यामध्ये छोटंसं यश आपल्याला मिळालेलं आहे. थोडी पॉझिटिव्ह बातमी आपल्यासाठी आहे, ती मी तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी आज लाईव्ह आलो आहे. कारण तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे की आपण कशासाठी लाईव्ह आलो आहे, म्हणून तुमच्यापर्यंत लाईव्ह आलो आहे. आज सविस्तररित्या काय झालंय, जो कंपनी विरोधात आपला संघर्ष चालू आहे याच्यामध्ये नेमकं काय घडतंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासमोर की लाईव्ह काय घडतंय. काय झालं होतं, पीक विमा कंपनीला कलेक्टरांनी आदेश दिले होते की बाबा रे, या कंपनीला आदेश दिले होते ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला नाही, मिडचा सीझन लावा, सर्वे करा. परंतु या कंपनीनं काय केलंय, ऑगस्टमध्ये पाऊस पडला नाही, कंपनीला आदेश देण्यात आले की याचा सर्वे करा. परंतु कंपनीनं मात्र काय केलंय, या आदेशाची पायमल्ली केली. सर्वेला कुठलाही त्यांचा माणूस कंपनीनं पाठवलेला नाही. पण पाठवला नाही, मग त्याचं झालं काय नेमकं, कंपनीनं जो तो आपल्याला माणूस पाठवला नाही याचं काय झालंय, तर या कंपनीचा जो सर्वे झाला हा कृषी विभागानं केला, कंपनीनं केला नाही. मग कृषी विभागानं सर्वे केलाय की खरंच शेतकऱ्याला मिडचे ॲग्रीन रक्कमचे पैसे दिल्या गेले पाहिजे. हा सर्वे आपल्या बाजूनं कृषी विभागाने पॉझिटिव्हली केला आणि त्याचा आदेश कलेक्टरांनी हा कृषी कंपनीला दिला. पण कृषी कंपनीला जरी आदेश दिला तर कृषी कंपनीला हे मान्य नव्हतं की आम्ही पैसे द्यायला तयार नाहीये, हे आम्हाला मान्य नाही, असं कृषी कंपनीनं स्पष्टपणे सांगितलं. आणि कृषी कंपनी ही आयुक्ताकडे, पीक विमा कंपनी, कृषी कंपनी म्हणजे पीक विमा कंपनी, पीक विमा कंपनी ही आयुक्ताकडे अपीलमध्ये गेली. आयुक्तापदे अपीलमध्ये गेल्यानंतर काय, तर आयुक्ताकडे अपील गेल्यावर आयुक्ताकडे कंपनीला सांगण्यात आलं, कंपनीला काही वेळ देण्यात आला काही दिवसाचा, की बाबा रे, तुम्ही जी आमच्याकडे अपील केली पीक विमा कंपनीनं, ही अपील जी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याविरोधात तुम्ही केली की आम्ही हे पैसे देणार नाहीये, ही नेमकी जी अपील तुम्ही केली याचे पुरावे तुम्ही आमच्याकडे सादर करा. मग हे पुरावे जेव्हा सादर करण्याची वेळ या कंपनीकडे आली, कंपनीला जेव्हा पुरावे सादर करण्याची वेळ आली, थोडक्यात सांगायचं म्हणजे, तेव्हा कंपनीनं वेळ काढूपणा केला आणि कुठलाही पुरावा आयुक्ताकडे सादर केलेला नाही. मग आयुक्ताकडे पुरावा या कंपनीने एकही सादर करू शकली नाही. लक्षात घ्या, मी एक ना एक गोष्ट तुम्हाला आज पॉझिटिव्हली सांगतोय, कारण आपला जो संघर्ष आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे, जनतेला प्रत्येकाला कळायला पाहिजे नेमका पीक विम्याची भानगड आपल्या विरोधात काय चालू आहे. जर आयुक्तानं जी कंपनीला आदेश दिला, पीक विमा कंपनीला, की तुम्ही जे अपीलमध्ये माझ्याकडे आले वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही, तर हे पैसे नेमके का द्यायचे नाही याचं उत्तर द्या. कारण वाशिम जिल्ह्यामध्ये 6 तालुके येतं, 46 मंडळ येतं, याचं सरसगट मला उत्तर द्या. ही कंपनी एकही उत्तर आयुक्ताला देऊ शकली नाही. मग आयुक्ताला उत्तर न दिल्या कारणानंतर काय झालं, तर कंपनी आणि आयुक्त हे जे अपीलमध्ये गेले होते आयुक्ताकडे कंपनी, तेव्हा आयुक्त साहेबांना आजच विशेष म्हणजे आजच आयुक्त साहेबांनी निकाल दिला, आयुक्तांनी, की कंपनीला पैसे द्यावं लागतात. त्याची प्रत आपल्याकडे आहे, कंपनीला पैसे द्यावं लागतील. ही आज निकाल लागल्याची प्रत आहे. ही प्रत आजच्या निकालाची आहे. ही प्रत आजच्या निकालाची प्रत आहे, जो निकाल आपल्या बाजूनं लागलेला आहे पॉझिटिव्हली. परंतु याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. आता निकाल काय लागला हे तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण करायचं काय हे सुद्धा तुम्हाला आम्ही सांगणार आहे. आता याच्यात काय झालंय, आयुक्त साहेबांनी या कंपनीला जेव्हा कंपनी अपीलमध्ये गेली त्यानंतर आज टाइम दिला आणि त्याच्यानंतर निकाल दिला. तर निकाल काय आहे हे वाचून तुम्हाला दाखवतो. वरील विषयात म्हणजे 7-8 विषय येतं, जे कंपनीला अपीलमध्ये गेली होती त्या 7-8 विषयात मी थोडक्यात तुम्हाला आदेश वाचून दाखवतो. वरील सर्व मुद्द्याचा विचार करता असे आदेश देण्यात येते की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमुळे या जोखीम अंतर्गत झालेल्या नुकसानीसाठी सोयाबीन पिकाकरिता 6 तालुक्यातील 46 महसूल मंडळातील सर्व क्रमांक 2242 दिनांक 7/9/2013 रोजी अधिसूचना जी निर्गरित करण्यात आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपनीने कारवाई करावी व ताबडतोब पैसे द्यावे, हे असं लिहून ठेवलेलं आहे. आयुक्त साहेबाचा हा निकाल आहे. या निकालावर आपल्याला आज दिलासा भेटलाय. मी जे तुम्हाला सांगितलंय की पीक विमा कंपनीच्या आपल्या बाजूने थोडंसं एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली,
आयुक्ताचा निकाल हा शेतकऱ्याच्या बाजूनं झाला आहे आणि निकाल देणारे साहेबाचं नाव आहे डॉक्टर निधी पांडे साहेब. धन्यवाद आहे त्यांचे बिन की त्यांनी सुद्धा आपल्या बाजूनं हा निकाल पॉझिटिव्हली दिला आहे. सर्व तपासण्या केल्या आणि वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला आज दिलासा मिळणारा निकाल त्यांनी दिला आहे. परंतु याच्यामध्ये झालंय काय, महत्त्वाचा मुद्दा, आता परिस्थिती अशी आहे की ही कंपनी पुन्हा अपीलमध्ये गेलेली, म्हणजे आज निकाल लागला आणि उद्या पुन्हा कंपनी अपीलमध्ये जात आहे. का तर कंपनीला फक्त पैसे द्यायचे नाहीत, हे एकमेव कारण आहे. म्हणून कंपनी पुन्हा भावांनो अपीलमध्ये जात आहे मुंबईला. म्हणजे कृषी आयुक्ताकडे कंपनी मुद्दा, राज्याच्या कृषी आयुक्ताकडे मुंबईला कंपनी पुन्हा आयुक्तामध्ये अपीलमध्ये जात आहे. आणि या अपीलमध्ये जाऊन कंपनी फक्त चालढकलपणा आपल्यासोबत करायला लागली. तिला फक्त टाईम निभवून न्यायचा आहे. कधी एकदा माझा टाईम खतम होतो आणि कधी मी यायला शेतकऱ्यातून बाजूला होतो, हे या कंपनीचं धोरण फिक्स ठरलेलं आहे. आता इतर आपल्याला काय करावं लागतं, तुम्हाला आम्हाला सुद्धा काय करावं लागेल, हा परिस्थिती तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला आम्हाला काही गोष्टीचा याच्यात विचार असा करावा लागेल भावांनो, की तुम्हाला कंपनी जशी आयुक्ताकडे जाऊ शकते, कंपनी जशी अपील हरल्यानंतर राज्याच्या आयुक्ताकडे जाऊ शकते, तसे आपण या कंपनीचे ग्राहक आहोत. लक्षात घ्या, आपण या कंपनीचे ग्राहक आहोत. ग्राहक या नात्यानं तुमचं माझं कर्तव्य आहे. आपली कंपनी फसवणूक करत जर असेल, आपले पैसे द्यायला टाळाटाळ करत असेल, तर आपण ग्राहक मंचात जातो. म्हणजे एखादी वस्तू जर खरेदी केली, ती खराब निघली, कंपनी जर क्लेम द्यायला ॲक्सेप्ट करायला तयार नसेल, तर आपण तिची तक्रार ग्राहक मंचात करतो. म्हणून आपल्याला प्रत्येकाजण जो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला तो या पीक विमा कंपनीचा ग्राहक आहे. ही काय शासन दरबारी कंपनी नाही आहे, हिचे आपण ग्राहक हो. आणि आपण ग्राहक या नात्यानं येण्या काळामध्ये आम्ही तुम्हाला एक कागद देणार आहे आणि आपण ग्राहक मंचात जाणार आहोत तक्रारी घेऊन. पण या तक्रारीसाठी माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती, प्रत्येक शेतकऱ्याला, कारण मी एकटा काहीच करू शकत नाही. तुम्ही ग्राहक आहात, दामवांना फक्त मदत ताकद करू शकते, तुम्हाला सहकार्य करू शकते, पण तुम्हाला सर्वायला ताकद लावावं लागेल. कारण ग्राहक तुम्ही आहात. तुम्ही कोणत्या पीक विमा काढला, कोणत्या वावराचा काढला, तुमचा गट नंबर काय, हे मला काहीच माहीत नाही आजच्या तारखेत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जो तुमच्याकडे पावती आहे ती पावती आपल्याला जास्तीत जास्त कंपनी उद्या, म्हणजे आजच ती कंपनी मुंबईला आपल्या विरोधामध्ये पैसे न देण्यासाठी अपील करणार आहे. आपण 4 दिवसामध्ये, म्हणजे आजची तारीख 20 आहे, आपण किमान 25 तारखेला, लास्ट डेट सांगतो मी, किमान 25 तारखेला आपण ग्राहक मंचात जायची तयारी केलेली आहे. आणि या 25 तारखेला आपल्याला ग्राहक मंचात जायचं आहे. ग्राहक मंचात इंडिव्हिज्युअली जावं लागतं, व्यक्तिगत जावं लागतं. इंडिव्हिज्युअल तक्रार तुमची पाहिजे, कारण तुम्ही स्वतः ग्राहक आहात. परंतु ठीक आहे, काहींना जाता आलं स्वतः तर जा, काहीला जर स्वतः जाता आलं नाही तर आम्ही एक तुम्हाला फॉर्म देणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला आयुक्त साहेबांनी जो निकाल आपल्या बाजूने दिला आहे, हा निकाल त्या फॉर्मसोबत लावायचा आहे. त्या फॉर्ममध्ये काय आहे तर पूर्ण टाईप करून येईल तुम्हाला. फक्त त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा गट नंबर, कोण्या क्षेत्राचा तुम्ही पीक विमा फाडला तो गट नंबर, तुमच्याकडे जी पीक विम्याची पावती आहे त्या पावतीवर एक नंबर आहे मोठा 10-12 आकडी, तो नंबर आपल्याला पाहिजे. आणि त्या नंबर नंतर तुमचा आधार नंबर पाहिजे. ते सर्व डिटेल त्याच्यावर तुम्हाला त्या फॉर्मवर भेटून जाईल. तो फॉर्म सुद्धा उद्याच्या तारखेत आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत देणार आहोत. जे शक्य होईल तिथपर्यंत जाणार आहे. कायला ऑनलाईन फॉर्म देण्यात येईल, त्याच्या प्रिंट काढायच्या आहे तुम्हाला. आम्हाला कॉन्टॅक्ट करा, स्वाभिमानच्या प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करा. आम्ही 2 दिवसात हे अभियान, उद्यापासून अभियानच चालू करतोय. म्हणून आज सूचना द्यायला ताबडतोब तुमच्या समोर आलोय. जसाही निकाल माझ्या हाती पडला त्याबद्दल ताबडतोब तुमच्यापाशी आलोय, कारण आता तुमची गरज मला लागणार आहे. कारण आपल्या विरोधामध्ये कंपनीला सहकार्य करणारे सुद्धा प्रचंड लोक येतं. एक सिंगल माणूस आपल्या बाजूने बोलत नाहीये, ध्यानात ठेवा. त्यामुळे आपल्याला सुद्धा, तुम्हाला सुद्धा आमची बाजू मांडावं लागेल मायबाप. जर तुम्हीच बोलले नाही आता आमच्यासोबत, तर मग बोलल कोण? जर तुम्हीच आमच्या बाजूने आता तक्रारी द्यायला उभे राहिले नाही तरी कंपनी पैसे देणार नाही. कंपनी वेळ काढूपणा करायला लागलेली आपल्यासोबत. त्यामुळे तुम्हाला फक्त तो फॉर्म भरून आमच्याजवळ द्यायचा आहे. आपण सर्व शेतकऱ्याचे फॉर्म एका जागेवर करणार आहे आणि हे सर्व फॉर्म आपण न्यायालयात नेणार आहे. म्हणजे ग्राहक मंचात आपण हे सर्व शेतकऱ्याचे फॉर्म घेऊन जाणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याचे. आणि हे फॉर्म एकत्रित देता येत नाही, पण जसंही शक्य होईल तशा तक्रारी मी तुमच्या तिथं करून देणार आहे. ज्यांना व्यक्तिगत शक्य झाली त्यांनी व्यक्तिगत करा, काहीच अडचण नाही. सर्व मार्गदर्शन आम्ही करू. पुरं काय लागेल ते तुम्हाला प्रोव्हाइड करू, तिथं काय काय लागते ते. आणि त्यानंतर काही सामूहिक लोकांनी जरी, ज्यांना शक्य नाही बाबा, त्यांनी आम्हाला सह्या मारून डॉक्युमेंटरी जरी पोहोचवली तरी तुम्हाला आम्ही मदत करू. फक्त मी हात जोडून विनंती, आपल्याजवळ फक्त 4 दिवस आहेत पैसे मिळवायसाठी. आता
4 दिवसात जर आपण याच्या विरोधात गेलो तर आपली दिवाळीच साजरी होते मायबाप. ही दिवाळी साजरी करायची ताकद आपण ठेवू. इतक्या ताकदीनं पैसे आपण या कंपनीच्या छाताडावर बसतोय, खूप दिवसाची मेहनत करतो. मला माहिती आहे इतक्या ताकदीनं मेहनत करताना काय त्रास होतो, प्रचंड तकलीफ आहे. फक्त हात जोडून विनंती आहे, लढाईचा एक टप्पा जिंकलोय आपण थोडासा. फक्त आता तुमची मदत लागते. आता तुम्ही समजू शकता की मुंबईत जेव्हा ही कंपनी जाईल तेव्हा मग काय चालते हो. मी कोण आहे, मी एक सामान्य दादा. तुम्ही समजू शकता मी कोण आहे, एक साधा दामू अण्णा आहे, ज्याच्याकडं मी काय आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही आपण की मुंबईत आपल्या जिल्ह्याचा निकाल आपल्या बाजूनं लावून ठेवू. काहीही होऊ शकते. आपल्याला कोटी रुपये द्यायच्या जागी कोटी रुपये देऊन मोकळं होऊ शकतात, विरोधात जाऊ शकतात. म्हणून आपल्याला काही जरी झालं मायबाप तरी येत्या 24 तारखेपर्यंत, म्हणजे 25 तारीख लास्ट डेट आहे आपली, 25 पर्यंत काही जरी झालं तर आपल्याला ग्राहक मंचाचा दरवाजा वाजवायचा आहे. आणि आमच्यावर जो आमचे पैसे घेऊन कंपनी पळून चालली, जो पैसा आमचा वापरायला लागली कंपनी, तो पैसा आमच्या शेतकऱ्याचा आहे, आमच्या मायबापाचा आहे. तो पैसा आम्हाला द्या. ह्या मागणीसाठी आपल्याला ताकदीनं कोर्टात जायचं आहे ग्राहक मंचासाठी. त्यात तुमचं सहकार्य मला लागते. कोणा ठिकाणी मी पोहोचू शकणार नाही. मला एक तुम्ही स्पष्ट सांगा, 2 लाख लोकांच्या वर पीक विमा फाडलेला आहे. 6 तालुके, 48 मंडळं. मी कधी या मंडळात पोहोचणार आहे, प्रत्येकाला कसं समजावून सांगणार आहे. त्यामुळे माही तुम्हाला विनंती आहे हात जोडून, जे ऐकतात, जे ऐकणार आहेत, या सर्वांना माझी विनंती आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही सहकार्य करा. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू लागा. आमचे कार्यकर्ते पोहोचतील, स्वाभिमानी ताकदीनं पोहोचल. अडचण आली मला फोन करा, काय करायचं ते करा. व्हॉट्सअपवर काही गावांना आपण फॉर्म देऊ, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कंपनीची पुरी ताकद आपल्या विरोधात लागलेली आहे. त्यामुळं कंपनी विरुद्ध आपण हा सामना आहे आता, शेतकरी विरुद्ध कंपनी. मी गॅरंटीनं सांगतो आपल्याला ग्राहक मंचामध्ये फळ भेटतं म्हणजे भेटतं. आणि तुम्हाला बिन माहिती आहे, मनातून तुम्हाला माहिती आहे की कंपनी सुद्धा आपल्या विरोधामध्ये खेळ करा लागली, हे सर्व लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळं हा GR मध्ये नमूद झालंय, पुन्हा GR मध्ये खेळ करा लागले. मी तोंडात नाही म्हणालो, GR मध्ये नमूद झालंय. यांनी पैसे द्यायच्या जागी अपीलमध्ये गेले तर एक पुरावा देऊ शकली नाही ही कंपनी आयुक्ताला. मग ही कंपनी जर एक सिंगल पुरावा आयुक्त कार्यालयात देऊ शकत नाही तर ही कंपनी मुंबईत आपल्या विरोधात निकाल कसा बदलवल हा माझा प्रश्न आहे. म्हणजे बदलवायचा कसा, मग हिच्याजवळ कागदच नाही तर फक्त वेळ काढूपणा करायला लागली ही कंपनी. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती की तुम्हाला सहकार्य करावं लागते. सर्व ठिकाणी मी पोहोचू शकत नाही. ज्यांना अवेअरनेस नसेल, जे फेसबुक व्हॉट्सअपवर नसतील, त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. मी काही सूचना तुम्हाला पुन्हा देणार आहेत की तुम्हाला नेमकं काय करणार आहे. आपण तुम्हाला जो फॉर्म देणार आहे त्याच्यासोबत हा निकाल, जो आयुक्ताचा कंपनी विरोधात लागलेला निकाल आहे सन्माननीय आयुक्त कार्यालयाचा, तो निकाल आपण तुम्हाला त्या पिटिशन जे दाखल करू आपण ग्राहक मंचात, त्याच्यासोबत आपण हा पूर्ण निकाल दाखल हे करणार आहे की टाकून देणार आहे की नेमकं काय घडलंय. त्याच्यामुळं आपल्याला, आणि दुसरी गोष्ट, प्रशासनाचा अहवाल सुद्धा आपल्या बाजूने असल्यामुळे, प्रशासनाचा अहवाल आपल्या बाजूने, हे जो निकाल लागला ना आपल्या बाजूनं, याचं कारण असं आहे की जिल्हा प्रशासनाचा निकाल आपल्या बाजूनं लागलेला आहे. आणि जिल्हा प्रशासनाचा निकाल आपल्या बाजूनं लागल्यामुळं आपल्याला आज थोडंसं सविस्तर झालं आहे. बाकी काय आणि जो आपण जाणार आहोत कोर्टात, मी एवढ्या पॉझिटिव्हली का चाललोय ग्राहक मंचामध्ये. तुम्ही म्हणसाल ग्राहक मंचात जायचं, भेटेल का नाही भेटेल, भानगडी होतील, हे सारे प्रश्न तुमच्या मनात येतील. मला माहिती आहे सारे प्रश्न येतील. मला एक सांगा, भांडलंच नाही तर काय भेटेल? काहीच नाही. कंपनी पळून जाईल, काही साठवलोटं होऊन जाईल, आपले पैसे आपल्याला भेटणार नाहीत, आपण घराकडे राहू. आज आपण पॉझिटिव्हली काऊन होत, कारण ह्यो निकाल आपल्या बाजूनं लागला. आणि हा निकाल लागण्यामागचं कारण काय आहे तर आपल्या बाजूनं जिल्हा प्रशासनाचा जो सर्वे झालेला आहे त्यावेळेस कंपनीवाले लोक ॲब्सेंट राहिले. आपल्या विभागानं सर्वे केले जिल्हा प्रशासनानं, आणि त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आपल्या बाजूने की शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. आता मला सांगा, जिल्हा प्रशासन म्हणा लागलं एकीकडं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, ही ॲग्रीन रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, आणि एकीकडं कंपनी म्हणते आम्ही हे मान्य करत नाही. मग ही कंपनी मान्य तरी कोणाचं करते राव? माझा सवाल आहे, ही कंपनी नेमकं कोणाचं मान्य करायला तयार आहे? शेतकऱ्याचं मान्य करायला तयार नाहीये, जिल्हा प्रशासनाचं मान्य करायला तयार नाही. आता आयुक्ताला म्हणते आम्हालाही तुमचा निकाल मान्य नाहीये, आम्ही मुंबईला जाऊ. बरोबर, मग ही मान्य करायली कोणाचं? याचा अर्थ स्पष्ट आहे, यांना आपल्याला पैसे द्यायचे नाहीत. आणि हे पैसे आपल्याला खेचून आणायचे असतील तर तुम्हाला सुद्धा आमच्या बाजूने उभं राहावं लागेल. एकटे आम्ही लढल्यानं जमणार नाही आता, कारण ग्राहक तुम्ही या.
पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, विमा रुपया भरून तुम्ही फाडला, पावती तुमच्याकडे, मग आम्ही कसं मांडू तुम्ही मला सांगा. ते शक्य नाही ना. त्यामुळं हात जोडून विनंती, तुम्ही पॉझिटिव्हली सहकार्य करा. मी शुअर सांगतो, एक जर पॉझिटिव्ह बाजू आपल्या बाजूला लागलेली असेल तर दुसरी बाजू पॉझिटिव्हच आपल्या बाजूला लागते आणि आपला न्यायदेवतेवर, कोर्टावर विश्वास आहे ठाम की या कंपनीला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये असे ताशारे ओढलेले तर आपल्याला सुद्धा न्याय भेटल्या बगैर राहणार नाही. हे आम्ही पॉझिटिव्हली तुम्हाला सांगतो. पण आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एकच विनंती करतोय की जो फॉर्म उद्याच्या तारखेत आम्ही तुम्हाला देणार आहोत, जो कागद मी उद्याच्या तारखेत तुमच्यापर्यंत देणार आहे, तो कागद भरून द्यायचा आहे. तुम्हाला आयुक्त कार्यालयाचं पुढचं हे सर्व पत्रबित्र मी तुम्हाला पोहोचवून देईल आणि ह्या सर्व गोष्टी ह्या तुमच्याकडे पोचल्या जातील आणि या पोचल्यानंतर तुम्हाला आम्हाला समोर जायचं आहे ते पोचवून देऊ आम्ही. फक्त तुम्ही तुमचे पावतीचा नंबर, तुमचा आधार नंबर, तुमचं कागद, तुमचे कागद तुम्ही द्या. बाकीचं सारं डॉक्युमेंटरी रेडी करून देतो मी. आणि काही चिंता करू नका. काय वाटतं बा वकिलाचा खर्च मागल बिरचं, काही 1 रुपया लागणार नाही तुम्हाला. मी सांगतो 1 रुपया सुद्धा तुम्हाला लागणार नाही. तुम्ही फक्त तुमचे कागद द्या, बाकी काय असेल ते मी पाहून घेईल, मी लढाई लढल. दुसरी गोष्ट, आणि समजा आता ही कंपनी आयुक्ताच्या विरोधात निकाल लागला तर मुंबईत गेली, बरोबर आहे. मग आता जर आपल्या विरोधात निकाल कंपनीला लावण्याचा प्रयत्नच केला मुंबईमध्ये तर आपण जनहित याचिका दाखल करू. हायकोर्टात जायची तयारी आपली. पैसा आमच्या बापाच्या घामाचा आहे. सोयाबीनचा उतारा एकरी 4 व्हा लागला आणि भाव हा 4-4.5 हजार रुपयाने विकल्या चालला सरासरी. अरे मॉइश्चर बिन कळते आम्हाला, पण तो विषय नाही आहे मला आज बोलायचा. आम्हाला 15-16 हजार मिळणार नाही तर त्या सोयाबीनमधून, त्याच्यासाठी तुम्ही एवढे हाल करायला लागले. म्हणून आम्ही जर कंपनी इथं जर तुम्हाला वाटलं, पुढचंही सांगून देतो की आपल्या विरोधात जर लागलं मग तर दामूअण्णा काय करणार आहे, तर थेटपणे सांगणार आहे या कंपनीच्या विरोधामध्ये जनहित याचिका मी हायकोर्टात आपण सर्वांची घेऊन मी दाखल करणार आहे. मी ग्राहक नाही आहे, कारण माझ्या नावानं शेती नाही आहे, माझ्याकडे शेतीही नाही, मला पीक विमाही पाहिजे नाही आहे. परंतु माझी तुम्हाला हात जोडून विनंती, नम्रपणे विनंती करून सांगतो, काहीही करा, तुम्ही सर्वजण सहकार्य करा आणि मी उद्या जे जे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करेल ते घ्या. या अकाउंटवरून पण तुम्हाला काही डॉक्युमेंट भेटतील जे दूर आहेत त्यांनी. काही नंबरवर मेसेज करा, मी नंबरवर व्हॉट्सअप टाकेल. काही गावाची जिम्मेदारी घ्या, काही आपल्या एरियाची जिम्मेदारी घ्या. ही विनंती करतो मायबाप. फक्त हात जोडून विनंती, या लढाईत सहकार्य करा. या कंपनीला धारेवर आणून तुमच्या पदरात पैसे टाकायची एकदा मनात खुणगाड बांधलेली आहे. हायकोर्टात जाऊ पण पैसे पाडू, एवढं मात्र नक्की सांगतो. हात जोडून विनंती आहे. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे. आणि माझी विनंती आहे की व्हिडिओ पाहता पाहता थोडा गावात सुद्धा जाऊ द्या, कारण मी एवढ्या लाख लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. आता मी फार लहान आहे, मी 2 लाख लोकांपर्यंत जायचं आहे मला. या लोकांपर्यंत मला जाता येणार नाही आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या गावात सूचना करा. शक्य असेल तर फेसबुकवरून तो दुसऱ्यापर्यंत जाऊ द्या. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 2 लाख लोकांना न्याय मिळवण्याचं आपण काम करतोय. हात जोडून विनंती आहे, सहकार्य असू द्या. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद, थँक्यू. गावागावातल्या मायबाप जनतेला सांगा, बाकी विश्वास ठेवा, कंपनीला सोडणार नाही एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद, थँक्यू.